तर आपण आलेलो आहे नाशिकमध्ये हॉटेल राधिका आणि शुभ्राने काय मागवले? शुभ्रा राधिका स्पेशल मटन थाळी मागवलेली आहे. 2 थाळ्या मागवल्यात आम्ही. त्याच्यामध्ये एक मटनची ग्रेव्ही आहे, अंडा करी आहे, या साईडला मटनचा खिमा आहे आणि मटन ग्रेव्ही आहे, सॉरी मटन सुक्का आहे. इथे जिरा राईस आहे आणि 2 रोटी आहेत. ही आमची मटन स्पेशल थाळी आहे. आणि सोना मावशीसाठी आम्ही व्हेज मागवले, का मसाला मागवलाय आणि त्याच्यासोबत रोटी. दिसायला तर छान दिसतंय. हा शुभ्रा, कसं आहे का जेवण? तुला तिखट लागलं वाटतं थोडं? हा स्पायसी आहे. बघ थोडं तुला तिखट वाटत असेल तर मग पनीर घे. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सो आता आम्ही आलेलो आहे नाशिक रोड स्टेशनला आणि आता आमची रिटर्न जर्नी आहे मुंबईला. तर आम्ही आता मुंबईला रिटर्न चाललेलो आहे. ती ट्रेनचा प्रवास तुम्हाला पुढे कंटिन्यू करू. ओके, तर ब्रेकफास्टमध्ये इथे आम्हाला आलेलं आहे पोहा, इथे आहे दही, सोबत पराठे, ते एक बटाट्याची भाजी आहे, एक छोटा केक दिलेला आहे आणि सोबत एक रेडीमेड टी मिक्स आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक गरम पाणी देतील, त्याच्यामध्ये मिक्स करून आपण रेडीमेड टी मिक्स, सॉल्ट दिलेलं आहे आणि एक सॅनिटायझर. तर असं व्हेजची प्लेट आहे. नॉनव्हेजमध्ये पोहा एकदम थंड आहे ना शुभ्रा? पोहा एकदम थंड आहे. समजा नॉनव्हेजची प्लेट इथे आलेली आहे. नॉनव्हेजमध्ये त्यांनी एक ऑमलेट दिलेलं आहे. एक ऑमलेट सोबत थोडेसे फ्रेंच फ्राईज आहेत आणि व्हेजिटेबल्स आहेत. त्याच्यासोबत आपल्याला ब्राऊन ब्रेड दिलेला आहे, इथे केक दिलेला आहे. त्याच्यानंतर एक जॅमचं पॅकेट आहे, रेडीमेड टी मिक्स एक गरम पाण्यामध्ये आपण घेऊ. त्याच्यानंतर छोटं बटरचं पॅकेट दिलेलं आहे, टोमॅटो केचप दिलेलं आहे आणि सॅनिटायझर आहे, स्पून आहे आणि सॉल्ट. तर अशा प्रकारे नॉनव्हेजची प्लेट आहे आणि नॉनव्हेज जे दिलेलं आहे ते चांगलं गरम आहे, व्यवस्थित गरम केलेल्या पॅकेटमध्ये. ती आता रेडीमेड पॅकेट टाकलंय चहाचं. कलर तर चांगला दिसतोय ग. चहा आमचा आता रेडी झालेला आहे. आपल्याला शुभ्रा आणि हेमा सांगेल चहा कसा आहे. मी मग घेतलं तुझ्या, कसं आहे? चांगलं आहे. त्या दिवशी येताना होता तसंच आहे. अच्छा, शुभ्रा चांगला आहे ना? असा एकदम आपण स्टेशनला घेतलं तसं नाही ना? त्या दिवशी कॉफी चांगली नव्हती ना? टेस्ट पण एवढी खास नाही, पण चहा छान आहे. त्यापैकी आमचं नॉर्मल घरी पितो, बाहेर पितो तसंच आहे. अच्छा फ्रेंड्स, चहामध्ये त्यांनी असे 2 वेगळे वेगळे चहाचे पॅकेट दिले. म्हणजे हे वालं जे आहे ते शुभ्रा आणि हेमाच्या प्लेटमध्ये होतं आणि हे वालं पॅकेट माझ्या प्लेटमध्ये होतं. तर याची जी चहा बनवली ती चांगली होती, तिची क्वालिटी आम्हाला चांगली वाटली, थोडीशी टेस्ट वगैरे पण चांगली वाटली. पण हा जो चहा जो आम्ही बनवला त्याची टेस्ट एवढी चांगली नाही वाटली. त्याच्यामध्ये दूध पण नव्हतं, त्याच्यामध्ये दुधाची किंवा दुधाच्या पावडरची क्वांटिटी कमी वाटली. सो फ्रेंड्स, आता थोड्याच वेळात ठाणे स्टेशनला पोहोचणार आहे. 11:10, 11:15 आम्ही ठाणे स्टेशनला पोहोचलो. ट्रेन ऑन टाइम होती. शुभ्राची मस्त झोप झाली. काय झाली? थोडी तरी झोपली ना? शौर्य तर पूर्ण स्टार्टिंग पासून एंड पर्यंत झोपलेलाच. आम्ही थोड्या वेळात ठाण्याला पोहोचू. ओके.
चल बाय. टिपू. सो फ्रेंड्स आता टिपू उठलेला आहे. कुठे जायचं आता इथे. आता आम्ही ठाण्यावरून दुसरी ट्रेन करणार आहे. ट्रेन निघेल लगेच. कुठे जाणार आता. CST. फ्रेंड्स आता आम्ही घरी आलेलो आहे विक्रोळीला. तुम्ही बघू शकता इथे आमच्या दादा वगैरे ठेवलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल आम्ही घराच्या बाहेर का उभे, पण हे बघा आमच्या घराला लॉक आहे आणि आमच्याकडे जी चावी आहे डुप्लिकेट चावी आहेत आमच्याकडे. तर एक जी डुप्लिकेट चावी आम्ही सोबत नेली होती तिने तो लॉक उघडत नाही. तर आम्ही आता इथे बाहेर थांबलेलो आहे. तर आम्ही आमचं इथे दुसरं घर आहे ते शुभ्राचे अंकल म्हणजे माझा लहान भाऊ आणि आईवडील तिथे असतात. त्यांना आता फोन केलेला आहे. त्यांना आम्ही सांगितलं आहे की आमची दुसरी चावी घेऊन या. तर ते चावी आणणार तर आम्ही आतमध्ये जाणार. ओके ओके शुभ्रा एन्जॉय. चावी घेऊन आलेले आहेत शुभ्राचे अंकल. क्लॅप.